प्रेम हे भावरे भाग अंतिम. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. रात्रभर रडून पिहूची तब्येत खराब झाली होती. डोळे सुजले होते, अंगात ताप भरला होता, पण विचार काही संपत नव्हते. आईने ऑफिसला जात नाही का म्हणून विचारले, तेव्हा आईला कळलं की तिची तब्येत खराब आहे. मग आईनेही तिला आराम करायला सांगितला. पिहूचे विचार अजूनही चालूच होते. माझ्यासोबत असं का? मी काय कोणाचं वाईट केलं आहे? देवा, का असं माणसांच्या आयुष्यासोबत खेळतोस? जर प्रणव आणि माझं कोणतंच नातं नव्हतं निर्माण होणार तर मग का आणलंस माझ्या आयुष्यात त्याला? देवा, खरंच ज्याच्यासोबत आपलं आयुष्य जाणार असतं अशीच माणसं भेटवत जा. प्रणवऐवजी कुणालाच थोडं लवकर माझ्या आयुष्यात आणलं असतास तर काय गेलं असतं देवा तुझं? मीही दुःखी नसते, कुणालाही त्याचं प्रेम मिळालं असतं. का करतोस देवा तू असं? आज पिहूला कुणालपेक्षा प्रणवच जास्त आठवत होता. त्याने जर हार्टलेस बनवलं नसतं तर मी कधीच कुणालसोबत असं वागले नसते. तिला स्वतःचाही राग येत होता, प्रणवचाही. देवावरही चिडली होती ती आणि आपल्या नशिबावरही. रागाच्या भरातच तिने व्हॉट्सअपला एक नवीन नंबरवरून अकाउंट ओपन केला. त्यावरून प्रणवला मेसेज केले. तिला माहीत होतं आपल्या दुःखाने प्रणवला काही फरक पडणार नाही, पण दुःख इतकं अनावर झालं होतं की तिने प्रणवला इतक्या वर्षांनी मेसेज केलेच. पिहू म्हणाली, ब्लॉक करण्याआधी थोडं ऐकून घेतलं तर बरं होईल. जेव्हा तू माझ्या लाईफमधून गेलास मी स्वतःला खूप जपलं, इतकं जपलं की माझी बदललेली लाईफ मलाच कळाली नाही. पुन्हा आयुष्याच्या प्रणव होऊ नये इतकीच अपेक्षा होती माझी, पण मीच कधी प्रणव झाले मला कळलं नाही. तुझ्यासाठी तर सर्व थोड्या वेळासाठी होतं, पण जिने तुझ्यावर प्रेम केलं तिच्यासाठी ते तिचं पूर्ण आयुष्य होतं. वाटलं होतं तू बदलशील एक दिवस, पण माझा गैरसमज होता तो तू नाही बदललास, पण मी बदलले. प्रेमाला सर्व काही मानणारी मी, पण तुझ्या वागण्याने प्रेमाचं नावही कायमचं माझ्या लाईफमधून काढून टाकलं. प्रेम म्हणजे लाईफ बर्बाद करणारी गोष्ट, गुन्हा. आयुष्य प्रॅक्टिकल होऊन जगायचं, प्रेम या जगात नाही. हेच म्हणून मी माझं सर्व लक्ष अभ्यासात व माझ्या जॉबमध्ये घालवलं. दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला किंमत दिली नाही. हार्टलेस पिहू झाले होते ना, अशा ह्या हार्टलेस पिहूच्या लाईफमध्ये कुणाल आला. त्याचं अगदी लहानपणापासून पिहूवर प्रेम होतं, पण तिने तर फक्त फ्रेंड्स समजलं होतं त्याला. कुणालने पिहूला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, विनवण्या केल्या, पण तिने प्रत्येक वेळी त्याच्या प्रेमाचा अपमान केला. त्याला कधीच समजून घेतलं नाही. का प्रणव तू गेलास, पण तुझ्या विचाराचं विष माझ्या मनात भरून गेलास. त्याच विचारांमुळे आज मी अपराधी वाटत आहे. पिहू कधीच अशी नव्हती. प्रेमच सर्व काही होतं तिच्यासाठी, पण तुझे विचार मनात डोक्यात असे बिनले होते की मी पिहू राहिलेच नव्हते. मला माहीत असतं की तुझ्यावर प्रेम होईल तर साधी ओळखही करून घेतली नसती मी तुझ्यासोबत. पण काय करू, हे सर्व घडलं नाही माहीत मला. बहुतेक देवाला मला अद्दल घडवायची होती म्हणून झालं असेल सर्व. जन्माची अद्दल तुझी चूक होती वाटतं ना तुला? तू माझ्यासोबत बोललास ते पण काय गेलं तुझं? फेसबुक, व्हॉट्सॲप या सर्वांवरून एका मुलीला ब्लॉक करण्यापलीकडे काय बिघडलं तुझं? पण माझ्या गुन्ह्याची शिक्षा इतकी मोठी कशी मिळाली मला? तुझ्या विचारांना आवर घाल. तुझ्या हातून पुन्हा एखादी पिहू घडू नये इतकीच अपेक्षा. इतकं सर्व टाईप करतानाही तिचे डोळे सतत वाहत होते. प्रणवने सर्व मेसेज वाचले व तिचा तो नंबरही ब्लॉक करून टाकला. पिहूला हीच अपेक्षा होती त्याच्याकडून. अजूनही आपण त्याला इतकं चांगलं ओळखतो याचं तिला आश्चर्य वाटलं. प्रणव जर मेसेज वाचून काही बोलला असता तर त्याच्याच निदान माणुसकी तरी आहे याचा गैरसमज आपल्याला झाला असता असं तिला वाटलं. तिथे कुणालही खूप दुःखी होता. त्याला खूप मोठा धक्का बसला होता. एकतर त्याच्या प्रेमानं त्याच्यासोबत फ्रेंडशिप तोडून त्याला नाकारलं होतं,
आणि त्याचे बाबाही त्याला सोडून गेले होते आणि आईही आजारी पडली होती. तिच्यासाठीच तो लग्न करायला तयार झाला होता. मुलगीही पाहून आला होता, पण नावालाच तो पाहायला गेला होता. त्याने मुलीकडे डोळे वर करूनही पाहिलं नव्हतं. लग्नाची पुढची बोलणी करायची होती. संध्याकाळी कट्ट्यासमोरून जाताना संजू त्याला पाहून, काय निशा वहिनी, असं बोलला. कुणालला समजलंच नाही. त्याने मागे वळून पाहिलं, पण मागे तर कोणीच नव्हते. संजू म्हणाला, तुलाच बोलतोय. कुणाल म्हणाला, कोण निशा? संजू म्हणाला, कुणाल, तू नसलं सांगितलं तरी काकूनी सांगितलं आहे मला. तू मुलगी पाहून आलास आणि लग्न ठरत आहे तुझं. त्याच मुलीचं नाव निशा आहे. संजू बडबड करत होता आणि कुणाल काहीच न बोलता तिथून निघून गेला. घरी गेल्यावर तो विचार करू लागला, खरंच आपण करतो ते बरोबर आहे का? पिहू अजूनही आपल्या मनात आहे आणि आपण दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायला तयार झालो. त्या मुलीचा काय दोष? आपण पिहूची जागा तर कधीच तिला देणार नाही. मग तिची फसवणूक का करायची? आणि अजून आपलीही मनाची तयारी नाही. उगाच भावनेच्या भरात काही पण निर्णय घेत आहे आपण. तो तसाच उठला व आईजवळ गेला. ती अजूनही झोपली नव्हती. त्याने आईला विश्वासात घेऊन सर्व समजावून सांगितलं. आईनेही मग त्याच्या मनाविरुद्ध काहीच होणार नाही म्हणून त्याला होकार दिला. दुसऱ्या दिवशी कुणालने मुलीच्या घरी फोन करून त्यांना आपला निर्णय कळवला व त्यांची माफीही मागितली. आकाश त्याला दुपारी भेटायला आला. आकाश म्हणाला, कुणाल, आज लग्नाची पुढची बोलणी करायला जाणार होता ना, काय झालं? कुणाल म्हणाला, काही नाही झालं, लग्न कॅन्सल केलं मी. आकाश म्हणाला, का? कुणाल म्हणाला, का? काय विचारतोस? मी पिहूला विसरलो नाही आणि उगाच दुसऱ्या मुलीसोबत लग्न करून तिचंही आयुष्य कशाला खराब करू? आणि अजून थोडा वेळ हवा आहे मला. इतक्यात लग्नाचा विचार नाही होत माझ्याने. एकतर आत्ताच माझं प्रेम दूर झालं आहे माझ्यापासून आणि मी लग्न करत बसू? आता कुणालला सांगितलं की पिहूचा फोन आला होता आणि तिचंही प्रेम आहे, पण मी तिला कुणालपासून दूर राहायला सांगितलं आहे तर कुणाल तर आपला जीवच घेईल असं आकाशला वाटू लागलं. पण कुणाल खूपच उदास झाला होता. त्याच्या पडलेला चेहरा आकाशला नाही पाहू वाटला. मग त्याने सर्व सांगायचं ठरवलं. आकाश म्हणाला, कुणाल, तू मारणार नसशील तर तुला काहीतरी सांगायचं आहे. कुणाल म्हणाला, मीच मेलो आहे, तुला काय मारेन मी? आकाश म्हणाला, कुणाल, मला पिहूचा फोन आला होता. कुणाल म्हणाला, आक्या, मी तुला चेष्टेच्या मूडमध्ये दिसतोय का? आकाश म्हणाला, मी वाटतो का मग तुला? कुणाल आकाशकडे पाहतो तर तोही त्याला सिरियस दिसतो. कुणाल म्हणाला, काय खरंच पिहूचा फोन आला होता का? मला कसा फोन नाही केला मग तिने? आकाश म्हणाला, अरे तुझा फोन फुटला आहे ना, चालू कुठे आहे म्हणून तर मला केला तिने. कुणाल म्हणाला, हो रे, लक्षातच नाही माझ्या. काय बोलली रे माझ्याबद्दल? काही विचारलं का? आकाश म्हणाला, तुझ्यासोबतच बोलायला फोन केला होता. तुला सॉरी बोलायचं आहे म्हणत होती. आणि कुणाल म्हणाला, आणि काय? आकाश म्हणाला, तुझ्यावर प्रेम करते ही बोलली. कुणाल तर ऐकूनच दचकतो. त्याला विश्वासच बसत नाही. तो आकाशला दंडाला धरून बोलतो. कुणाल म्हणाला, आक्या, तू खरं बोलत आहेस ना की मी उदास आहे म्हणून काही पण सांगत आहेस रे? आकाश म्हणाला, मी खरं बोलतोय पण. कुणाल म्हणाला, आता आणि पण काय? आकाश म्हणाला, पण मी तिला सांगितलं की तुझं लग्न आहे आणि तुझ्यापासून दूर राहायला. तिने काहीच न बोलता फोन ठेवलाही. पण कुणाल, तुझं लग्न ठरलं आहे असं वाटून मी बोललो रे. मला काय माहीत होतं तू लग्न कॅन्सल करशील ते. कुणालला तर काही कळतच नव्हतं. तो इतका खुश झाला होता की त्याने आकाशला मिठी मारली. कुणाल म्हणाला, थँक्यू आक्या, तुला माहीत नाही तू हे सांगून मला किती आनंद दिला आहेस. मी तुझे हे उपकार कधीच नाही विसरणार. आकाश म्हणाला, पण तुला माझा राग नाही आला का? कुणाल म्हणाला, राग कशाचा रे? पिहू माझ्यावर प्रेम करते हे ऐकल्यावर तर माझं सर्व दुःख विसरलोय मी. मग राग कशाचा?
खरंच आक्या, आता पळत जाऊन पिहूला भेटावं असं वाटतं आहे रे मला. आकाश म्हणाला, भेटायचं राहू दे, पण तू आता बोलू शकतोस तिच्यासोबत. थांब, मी फोन करतो तिला. आकाश फोन काढून पिहूला फोन लावतच असतो की कुणाल त्याला नको म्हणून सांगतो. आकाश म्हणाला, का फोन का नाही लावू दिला तू? कुणाल म्हणाला, अरे मला तिच्याकडून समोरासमोर ऐकायचं आहे आणि त्या क्षणांना अस्मरणीय बनवायचं आहे. फोनवरपेक्षा उद्याच नाशिकला जाऊन भेटणार आहे मी तिला. आता नाही वेळ घालवायचा मला. पिहू आज 4 दिवसानंतर ऑफिसला आली होती, पण आपण कशाला आलो असंच तिला वाटत होतं. ना कामात लक्ष लागत होतं, ना काही करण्यात. शेजारचे सहकारी गप्पा मारण्यात, हसण्यात बिझी होते. इथं माझं हृदय जळते आणि बाकीचे किती खुश आहेत असे तिला वाटत होते. मग मीच काय त्या देवाचं वाकडं केलं आहे काय माहीत, म्हणून ती चिडत होती. आज तिने जेवणही केलं नव्हतं, दिवसही जात नव्हता आणि कामही होत नव्हते. पण कसंबसं तिने तिचं मन कामात वळवलं आणि ऑफिस सुटायची वेळ झाली तशी ती बाहेर आली. समोर कुणालला बघून तिला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. पळत जाऊन त्याला मिठी मारावी असं तिला वाटलं, पण नंतर लगेच आकाशचं बोलणं आठवलं. कुणालचं लग्न आहे, त्याच्यापासून दूरच राहा. कुणालची हालत पिहूसारखीच होती. त्यालाही पिहूला धावत जाऊन उचलून घ्यावं वाटत होतं, पण तिची थोडी गंमत करावी असं त्याला वाटलं. मला किती त्रास दिला ना पिहू, आता तुलाही थोडा. असा विचार करत तो पिहूसमोर येऊन उभा राहिला. कुणाल म्हणाला, कशी आहेस? पिहू म्हणाली, आहे जिवंत. कुणाल म्हणाला, काय? पिहू म्हणाली, काही नाही, आहे ठीक आहे, पण तू इथे कसा काय? कसा आहेस? कुणाल म्हणाला, मी खूप खुश आहे. कुणालनी खुश आहे बोलला तसं पिहूच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या. तो आता लग्न आहे म्हणजे खुशच असणार साहेब. आणि उगाच मला म्हणत होता, जान आहेस आणि जीव आहेस. नाही काय बोलू लागला लगेच दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायला. आणि मी इथे उगीच तडफडत बसले. खरंच हे जग माझ्यासारख्या इमोशनल फुल मुलीसाठी नाहीच आहे. इथे प्रत्येकजण प्रणवसारखेच आहेत. पिहू स्वतःच्याच विचारात होती. कुणाल तिच्यासोबत बोलत होता, पण ती कुठे ऐकत होती. शेवटी कुणालने तिला हाताला धरून हलवलं, तेव्हा ती भानावर आली. कुणाल म्हणाला, चल ना थोडा वेळ कुठेतरी बसू, बोलायचं आहे तुझ्यासोबत थोडं. मग दोघे जवळच असणाऱ्या एका पार्ककडे गेले. तिथेच एका बाकड्यावर बसले. पिहू म्हणाली, तुझे बाबा गेल्याचं ऐकलं, खूप वाईट वाटलं. सॉरी, मला काहीच माहीत नव्हते. कुणाल म्हणाला. बाबाचा विषय निघाला तसं कुणाल दुःखी झाला. पिहूला वाटलं उगाच आपण विषय काढला, मग विषय बदलावा म्हणून तिनेच बोलायला सुरुवात केली. पिहू म्हणाली, कशी आहे मुलगी? कधी आहे लग्न? कुणालने पिहूचे प्रश्न ऐकले तसे त्याचा मूड बदलला. खुश झाला एकदम तो. पिहूने ते पाहिलं. खूप वाईट वाटलं तिला. लग्नाचं नाव काढलं तरी लगेच किती खुश झाला. कुणाल म्हणाला, खूप छान आहे, खूप सुंदर आहे, एकदम परीसारखी. मला खूप आवडते. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता इतकी सुंदर बायको मिळेल असा. तिच्याबद्दल काय सांगू? पिहूला हे ते ऐकून खूप राग आला व जळणही झाली तिला. कुणालला ते कळलं, त्याला खूप हसू आलं. पिहू उठून जायला निघाली. पिहू म्हणाली, चल मी जाते, उशीर होतोय मला. कुणाल म्हणाला, अगं काय तुला सारखी गडबड असते ग, थांब ना थोडा वेळ. तसं ती थोडं रागातच बोलली. पिहू म्हणाली, कशाला? तुझ्या बायकोची तारीफ ऐकायला. कुणालने आपल्या जॅकेटमधून एक कार्ड काढलं. कुणाल काही बोलायचे आतच पिहूचं बोलायला लागली. पिहू म्हणाली, लग्नपत्रिका द्यायला आला असेल तर नको मला. ती सॉरी, मी नाही घेऊ शकणार. अँड बाय द वे, हॅपी मॅरिड लाईफ इन ॲडव्हान्स. कुणाल म्हणाला, तू नाही येणार? पिहू म्हणाली, नाही. कुणाल म्हणाला, अगं पण तू नाही आलीस तर माझं लग्न कसं होणार? एकट्या मुलाचं कुठं लग्न होते का? आणि नवरी मुलगीच नाही तर मी लग्न कोणासोबत करू? पिहू म्हणाली, म्हणजे? कुणाल म्हणाला, म्हणजे माझं काही लग्न वगैरे नाही. मी लग्न कॅन्सल केलं आहे. पिहू म्हणाली, का? कुणाल म्हणाला, काय का विचारतेस? तू इथे असताना मी लग्न कसं करू शकतो? माझं तुझ्यावर प्रेम होतं आहे
आणि मी असेपर्यंत राहील. कुणाल मग ते ग्रीटिंग कार्ड तिच्या हातात देतो. ते तेच होतं जे त्याने 10 वर्षापूर्वी तिला तिच्या वाढदिवसाला दिलं होतं ते. पण तिने ते परत त्याला देऊन टाकलं होतं. पिहू म्हणाली, तू अजून ठेवला आहेस हे जपून? कुणाल म्हणाला, हो, मी तर तो प्रोजेक्टही ठेवला आहे अजून जपून तसाच. पिहूला आश्चर्य वाटतं, पण तिच्या लक्षात येतं की त्याचं लग्न नाही होणार. आणि मगापासून तो आपल्याला फसवत होता. पिहू म्हणाली, 1 मिनिट, म्हणजे तुझं लग्न नाही होणार? पण ते मगाशी सुंदर, आवडली, काय काय म्हणालास ते काय होतं? कुणाल म्हणाला, ते तर मी तुझ्याबद्दल बोलत होतो. असं म्हणून कुणाल हसू लागला. पिहू त्याला हातानेच दंडावर मारत ओरडत होती. पिहू म्हणाली, यू नालायक, मूर्ख, बावळट, माझी मजाक उडवत होतास? कुणाल म्हणाला, बरं, सॉरी, चूक झाली मॅडम, माफ करा आता. आणि आता तरी बोला ना. पिहू म्हणाली, काय बोलू? कुणाल म्हणाला, जे तू आकाशला बोलली होतीस. पिहू नजर चोरते व मी कुठे काय बोलले म्हणते. कुणाल तिला खूप विनवतो पण ती बोलत नाही. मग कुणालच पुन्हा खाली वाकून गुडघ्यावर बसतो. एक जॅकेटमधून एक गुलाबाचं फूल काढून पिहूसमोर धरतो व बोलतो, पिहू, आय लव्ह यू सो मच. आय रिअली लव्ह यू. डू यू लव्ह मी? तो पिहूला विचारतो व तिच्याकडे आसेने पाहू लागतो. पिहू म्हणाली, नो. कुणाल पटकन उठून उभा राहतो व बोलतो, हं, छान, घ्या, आमचा जीवच घ्या, मग तर खरं वाटेल. तसं पिहू त्याला दंडावर एक ठोसा देते व त्याच्या हातातून गुलाब घेत बोलते, माझंही काही प्रेम नाही तुझ्यावर, तर खूप खूप प्रेम आहे वेड्या. विल यू मॅरी मी? कुणाल तर ऐकून खूप खुश होऊन पिहूला उचलून घेऊन गोल गोल फिरवतो. पिहूही हसत असते. कुणालही खूपच जास्त खुश होतो. तो हळूच पिहूला खाली उतरवतो. मग दोघेही एकमेकांना बिलगून खूप रडू लागतात. का रडणार नाहीत? आपलं प्रेम कायम आपल्यापासून दुरावलं असं वाटत असताना जर ते परत आपल्याकडे आलं तर कोणाला आनंद होणार नाही? बराच वेळ रडल्यानंतर मग दोघेही शांत होतात. कुणाल हळूच आपल्या हाताने तिचे डोळे पुसतो व आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवतो. पिहू कुणाल व तिच्याबद्दल उमा दिदीला सांगते. उमा दिदी, जिजू, कुणालचे मित्र आकाश, सायली सर्व मिळून पिहूच्या बाबांना कुणाल व पिहूच्यासाठी समजवायला जातात. पण ते त्याचं काही ऐकत नाहीत. शेवटी नाईलाजाने पिहूचं व कुणालचं लग्न त्यांच्या समतेशिवाय होतं. पण सर्व जाधव काकांना समजावणं सोडत नाही. थोड्याच दिवसात मुलांविना घर कसं खायला उठते हे जाधव काकांना समजून जातं. इतके दिवस पिहू होती, पण तिच्या जाण्याने त्यांचं घर पूर्णच शांत होऊन जातं. शेवटी आपल्या नातवाला पाहून, म्हणजेच उमा दिदीचा मुलगा, त्यांना पाहून त्यांचा राग मावळतो. आदित्य जिजूंच्या रूपात त्यांना एक मुलगा मिळतो. त्यांची मुलाची हौस पूर्ण होते. उमा दिदी व आदित्य जिजू आता जाधव काकांकडेच राहत होते. जाधव काका रिटायर होऊन आपल्या नातवासोबत खेळण्यात मस्त लाईफ एन्जॉय करत असतात. कुणालला त्याचं सर्वस्व मिळालं. पिहूला तिच्याहीपेक्षा प्रेमवेळ असणारा प्रेमवेडा मिळाला. तर मित्रांनी मैत्रिणींनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि या स्टोरीला तुम्ही जसे प्रेम दिले, प्रतिसाद केले, तसेच माझ्या समोरील स्टोरीला सुद्धा कराल हीच विनंती करते. थँक्यू.